संभाजीनगरची लोकसभेची जागा ही भाजपनं मागितली आहे। संभाजीनगरच्या जागेसाठी आमची तयारी देखील सुरू आहे, पण महायुती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल। संभाजीनगरच्या जागेसाठी मी उत्सुक आहे, परंतु पक्ष जो निर्णय देईल तो मान्य करणार, असं विधान केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 23 जागा ज्या भारतीय जनता पार्टीने मागच्या लोकसभेमध्ये जिंकल्या होत्या, त्याच्या सर्व महाराष्ट्रातील 23 जागी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब आणि महाराष्ट्राचे नेते उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 23 ठिकाणी निरीक्षक गेलेले आहेत। मला माढा लोकसभेची जबाबदारी दिलेली आहे। माझ्याबरोबर आमदार प्रसाद लाड पण आहेत, ते 11 वाजेपर्यंत पोहोचतील। एकंदरीत महायुतीच्या माध्यमातून आमचं लक्ष आहे 45 जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायच्या आणि प्रधानमंत्री मोदी साहेब तिसरी टर्म त्यांची सुरू होणारच आहे, पण महाराष्ट्राचं मागच्या वर्षीपेक्षा किमान 2 ते 3 लोकसभा खासदार माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना सपोर्ट करतील, हे लक्ष आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांचं आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज मी इथं आलो। केंद्रीय मंत्र्यांना भाजप लोकसभेला उतरवणार आहे, संभाजीनगरची जागा भाजप मागणार का? संभाजीनगरची जागा लोकसभेची जागा भारतीय जनता पार्टीनं मागितलेली आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे आणि आमची तयारी सुरू आहे संभाजीनगरच्या जागेसाठी। पण शेवटी पार्लमेंटरी बोर्ड आणि महायुती जो निर्णय देईल तो आम्हा सर्वांना मान्य असेल। त्याहीपेक्षा संभाजीनगरचा खासदार यावेळेसचा माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना सपोर्ट करणारा असेल, याचं आमचं लक्ष आहे आणि ते आम्ही लक्ष गाठणार। उमेदवार असतील? मी एक इच्छुक उमेदवार नक्कीच आहे, पण शेवटी पक्ष सांगेल। मी पक्षाचाच कार्यकर्ता आहे, पक्ष सांगेल ते मला मान्य असेल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू। महायुतीची ताकद वाढलेली आहे,